आज तुम्ही मापाडी कामगार संघटनेतर्फे धरणे आंदोलन हमाल संघटनेमार्फत तुम्ही धरणे आंदोलन करत आहात. नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या? आमची मागणी अशी आहे की आमचे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माथाडी मंडळात नोंदणीकृत हमाल कामगार आहेत आणि या कलेक्टर गोडाऊनमध्ये शासकीय गोदामामध्ये 30 ते 40 वर्षापासून जे ठेकेदार कोणीही असो, जे नोंदणीकृत माथाडीत कामगार असतील त्यांनाच काम मिळत होतं. त्यामुळे त्यांच्या मजुरीवर 30% लेव्ही देऊन या कामगारांनाच काम मिळत होतं. आणि आता अन्न नागरी पुरवठा विभागाने असा घात घातला आहे की खाजगी ठेकेदार यांना हे काम देऊन त्यांना तुम्ही कुठलेही आम्हाला ना आणि काम करून घ्या अशी परिपत्रक काढलेलं आहे. त्याच्या विरोधामध्ये आमच्या संघटनेने हमाल पंचायत आणि इतर संघटनांनी आवाज उठवलेला आहे की ठेकेदार कोणीही असो, आमचे पूर्ण महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्यातील जे नोंदणीकृत जे माथाडी मंडळाकडून पेमेंट घेत आहे त्याच कामगारांना काम द्यावे ही आमची एक मुख्य मागणी आहे. असं झालं जर हे कामगारांना काम नाही मिळालं तर आज एवढ्या यांनी कुटुंब कसं पोसायचं? काही लोकांनी कर्ज घेतलेलं घर बांधणीसाठी ते त्यांनी कसं फेडायचं? तर या एकमुखी मागणीसाठी आमचा हा 24-25ला हा आमचं धरणं आंदोलन आहे. आज संध्याकाळी 4 वाजता माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि आमची त्यांना विनंती हीच आहे की बुवा जे आहे ते राहू द्या. आता नेमकं किती हमाल बांधव या ठिकाणी हमाली काम करतात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उपासमारीची कमीत वेळ कमी येते? 400 ते 500 आम्हाला. आणि जर ही मागणी तुमची पूर्ण झाली तर पुढचं पाऊल काय असणार आहे? काय मागणी मान्य झाली तर आमचं सगळं स्थगित. नाव काय आपलं? शरद चौधरी, जिल्हा सरचिटणीस.